अयोध्येचं राम मंदिर असो की मुंबईतलं प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, देवाच्या दरबारात भाविकांनी श्रद्धेने दान केलेल्या पैशांवर डल्ला मारल्याचे आरोप अनेकदा समोर आलेले आहेत। पण आता लाखो भाविकांचं परम श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानमधून एक असा प्रकार समोर आलाय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले। भाविकांच्या श्रद्धेसोबत खेळणारा हा कथित 60 कोटी 75 लाख रुपयांचा महाघोटाळा नेमका कसा झाला? जमिनीचे व्यवहार, सोन्या चांदीचे दागिने आणि अगदी बकऱ्यांच्या विक्रीतही काळा बाजार कसा रचला गेला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड जवळ असणारं आदमापूरचं संत बाळूमामा मंदिर हे फक्त महाराष्ट्राचं नाही तर कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। रोज लाखो भाविक बाळूमामाच्या समाधीला दर्शनासाठी येतात आणि दरमहा कोट्यावधी रुपयांचं दान जमा होतं। पण याच देवस्थानच्या कारभारात अनेक स्तरांवर अपहार झाल्याचा गंभीर आरोप झाला असून थेट गुन्हाही दाखल करण्यात आलाय। या 60 कोटींच्या महाघोटाळ्यांची मोंडस ऑपरेंडी अत्यंत महत्त्वाची आहे। मंदिराच्या पैशातून खरेदी करण्यात आलेल्या जमिनींचे भाव हे बाजारभावापेक्षा अनेक पटींनी जास्त दाखवण्यात आलेले आहेत। आश्चर्य म्हणजे 20 लाख रुपयांच्या जमिनीची किंमत दुरुस्ती दस्ताच्या माध्यमातून थेट 3 कोटी रुपये दाखवली गेली आहे। देवस्थानाच्या नावावर खरेदी केलेल्या तब्बल 23 जमिनींच्या नोंदी आणि मालकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून काही जमिनींच्या नोंदी या कागदपत्रावरून गायबच आहेत। इतकंच नाही तर मंदिराच्या दानपेटीवर आणि बाळूमामांच्या चरणी अर्पण केलेल्या बकऱ्यांच्या विक्रीवर देखील डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। मंदिरात येणाऱ्या कोट्यावधींच्या देणग्यांचा हिशोब उपलब्ध नाहीये। ज्या बकऱ्यांचे बाजार मूल्य 15,000 रुपये होते त्या अवघ्या 5,500 रुपयांना विकल्याचं दाखवण्यात आलंय। केवळ मेंढ्या आणि बकऱ्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातच तब्बल 41 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा केला जातोय। भाविकांनी अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या नोंदी आणि किमतीही कागदपत्रावरून गायब आहेत। दागिन्यांचं वजन किती होतं, ते किती वितळवले गेले आणि त्यांची विक्री कशी करण्यात आली यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर मंदिराच्या दप्तरी नाहीये। हा सर्व सावळा गोंधळ झाकण्यासाठी मंदिराच्या आर्थिक व्यवहारांसाठी 2 स्वतंत्र नोंदवह्या वापरल्या गेल्याचा आरोप आहे, जिथे एका वहीत उत्पन्न आणि दुसऱ्या वहीत खर्च दाखवून पैशांची हेराफेरी करण्यात आली आहे। या प्रकरणात बनावट कागदपत्र तयार करणं, फसवणूक आणि विश्वासघाताच्या आरोपांखाली तत्कालीन उपनिबंधक रागिनी खडके यांच्यासह 3 गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण धक्कादायक बाब म्हणजे रागिनी खडके अजूनही फरार आहेत, ज्यामुळे तपास यंत्रणांच्या कारवाईवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्या काळामध्ये संगनमताने ही नियुक्ती करून हा गैरव्यवहार घडवून आणल्याचा गंभीर आरोपही तक्रारदारांनी केलेला आहे। भाविकांनी देवाच्या सेवेसाठी आणि सोयीसुविधांसाठी कष्टाचा पैसा दान केला, पण घोटाळेबाजांनी स्वतःच्याच तुंबड्या भरल्याचं समोर आल्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील बाळूमामा भक्तांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। देवाच्या दारात चोरी करणाऱ्या आणि भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या या दोषींवर आता कठोर कारवाई होणार का आणि फरार आरोपींना पोलीस कधी गजाआड करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा दोषींना काय शिक्षा दिली पाहिजे? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।